डिजिटल अरेस्टच्या वाढत्या संख्येबद्दल सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केलेली आहे। केंद्र सरकार आणि सीबीआयकडून सुप्रीम कोर्टानं उत्तर मागवलेलं आहे। हा सामान्य गुन्हा नाही, संपूर्ण न्याय व्यवस्थेवर थेट हल्ला आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यामध्ये वृद्ध दाम्पत्याची भामट्यांकडून 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती। 3 ते 16 सप्टेंबर दरम्यान हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातील 73 वर्षीय जोडप्याची भामट्यांनी 1,05,00,000 रुपयांची फसवणूक केली आणि त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि तपास संस्थांचे बनावट आदेश आणि न्यायाधीशांच्या बनावट स्वाक्षऱ्या दाखवून या जोडप्याला डिजिटल पद्धतीने अटक केली होती। त्यानंतर या घटनेची दखल कोर्टाने घेतली होती। डिजिटल अरेस्टच्या वाढत्या संख्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता चिंता व्यक्त केलेली आहे। सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केलेली आहे। हा सामान्य गुन्हा नाही, तर संपूर्ण न्याय व्यवस्थेवर याचा परिणाम होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। केंद्र सरकार आणि सीबीआय कडून सुप्रीम कोर्टाने उत्तर मागवलेले आहे। अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे देत आहेत। शिवाजी, अलीकडच्या काळामध्ये डिजिटल अरेस्ट अटकेच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाचं खोटं नाव वापरणं, शिक्का वापरणं, आदेश खोटे करणं, न्याय व्यवस्थेतील लोकांच्या खोट्या सह्या करणं, या सगळ्या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या। खास करून विकसित जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये, खास करून मुंबई सारख्या शहरामध्ये देखील अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात। आता ही जी घटना आहे 3 ते 16 सप्टेंबर दरम्यान हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातील 73 वर्षीय जोडप्याची भामट्यांनी 1.5 कोटी रुपयांची जमीन जी आहे, साधारण 1 कोटी रुपयाची रुपयांची फसवणूक केली होती। त्यावरती सगळ्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या तपास संस्थांचे बनावट आदेश, न्यायाधीशांच्या बनावट स्वाक्षऱ्या दाखवून यांना डिजिटल पद्धतीने या जोडप्याला ठगवण्यात आलं होतं। तर हे प्रकरण पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अटकेच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि सरकारकडनं आता या सगळ्या संदर्भामध्ये उत्तर मागवण्यात आलंय। बरं, धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.